या सुपुत्राचा जन्म पुरंदरमध्ये झाला आणि खूप मोठी क्रांती ही इंग्रजांच्या विरोधात त्या काळात एक खूप मोठा संघर्ष त्यांनी उभा केला आणि या पुरंदरच्या मातीमध्ये खरं काहीतरी वेगळी गंमतच आहे, कारण जे काही मोठे सामाजिक परिवर्तन झाले ती तुमच्या माझ्या या संतांच्या भूमीतच झालेली. पुरंदरचा तालुक्याचा जर सगळा अभ्यास केला तर जेजुरीचं मार्कंडेश्वराचं मंदिर आपलं येळकोट येळकोट जय मल्हार. मी आत्ता जयंतरावांना विचारलं तुम्ही मंदिरात जाऊन आला का, तर ते म्हणले हो. जयदीप तुम्ही नसल्यामुळे भंडारा उधळला गेलेला नाही असं दिसतंय. त्यांचे कपडे स्वच्छ कसे काय राहिले, पिवळे कसे नाही झाले. सोन्यासारखी पिवळी आपली जेजुरी करायची आपल्याला आपली सत्ता आल्यावर. पण मला आनंद वाटतो एका गोष्टीचा की आज इथे यायच्या आधी जयंतराव मंदिरात गेले, आशीर्वाद घेतला आणि मग आपल्या कार्यक्रमाला आले. जेजुरीचा खूप मोठा इतिहास आहे आणि खरंच ही जेजुरी सोन्याची होती आणि त्याच्यात सातत्याने खरं तर दादांच्या काळापासून म्हणजे दिलीप दादांनी जेजुरीमधला विकासाची जी गंगा सुरू झाली ती दिलीप दादांच्या काळात झाली. आणि मग पाण्याच्या स्कीम असतील, रस्ते असतील, जे भक्त येतात त्यांच्यासाठी सुखसोयी असतील, होळकर तलाव असेल, अशा अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेलं काम असेल, हे सगळं दादांच्या काळात झालं. जेजुरीमध्ये MIDC आली, लोकांना हाताला काम झालं आणि पुढे त्यानंतर सातत्याने आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने आपला हा संपूर्ण भाग, मग शेती असेल, तंत्रज्ञान असेल, शिक्षण असेल, याच्यात सगळे एकत्र मिळून काम करत राहिले. आज या भागातले लोकप्रतिनिधी संजय जगताप नाही आहेत, ते बाहेर गावी गेलेत, पण त्यांच्या वतीने त्यांचा मला सकाळी फोन आला होता की माझ्याही वतीने कार्यक्रमांना आणि आयोजकांना मनापासून शुभेच्छा द्या. आणि जेजुरी आणि सासवड या दोन्ही ठिकाणी पुरंदरवरले व्यासपीठावर सगळे आपले सहकारी मिळून आज चांगलं काम करत आहेत आणि देशामध्ये जेजुरी आणि सासवडला स्वच्छतेचं बक्षीस हे देश पातळीवर मिळालेले ही आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट. समाजाचे अनेक प्रश्न चव्हाण साहेबांनी मांडले. खरं तर मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल सातत्याने जयंतरावांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात त्याचा पाठपुरावा होतोच. पण दिल्लीमध्ये मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाजाबरोबर आजपासून जेव्हा जेव्हा मी हा मुद्दा मांडीन तुमच्यासाठीही मी पूर्ण ताकदीने पार्लमेंटमध्ये बोलीन, ही मला तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. मगाच्या पहिल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख झाला, तर तुम्ही फक्त मला एक नोट करून द्या की कुठल्या VJNT मध्ये आपण आहोत आता, आपल्याला कुठे जायचं आहे, त्याचा काही अभ्यास तुम्ही केला असेल. कारण मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या लोकांच्या बरोबर बसून आम्ही नियोजनबद्ध कार्यक्रम केला की काय बदल केले तर आरक्षण जे टिकेल असं देणं शक्य आहे. तसंच आपल्या समाजासाठीही मला वाटतं आपण आजपासून हा बलिदान दिन, आजपासून आरक्षणाच्या दिशेने कसा आपल्याला मार्ग काढता येईल ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि दिल्ली दरबारी तुमच्या वतीने पूर्ण ताकदीने आम्ही सगळे लढू, हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला देते. तुमच्या भाषणामध्ये समाजाचे अनेक प्रश्न, मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, हे फार पोटतिडकीने तुम्ही मांडले. हा समाज संख्येने कमी असला तरी निष्ठेने फार मोठा आहे आणि शब्द दिला की तुम्ही पाळता. गेल्या अनेक दशकं या महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेले. तुमच्याही समाजात कर्तृत्ववान महिला आणि पुरुष शिकले, स्वतःच्या पायावर उभे राहिले. आणि खरं तर भटक्या विमुक्त समाजाबद्दल या राज्यामध्ये सगळ्यात जास्त कुणाला प्रेम असेल तर ते कैलासवासी यशवंतराव चव्हाणांना. चव्हाण साहेब जायच्या आधी त्यांनी आदरणीय पवार साहेबांना बोलवून घेतलं होतं
आणि सांगितलं होतं की मी माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी केल्या, पण 2-3 गोष्टी आहेत ज्या माझ्याकडून पूर्ण करायच्या राहून गेल्या आणि त्याच्यात आणखीन आपण काम केलं पाहिजे. ते म्हणजे भटक्या विमुक्त समाजाला न्याय, शिक्षण आणि प्रतिष्ठा द्यायचं. आणि त्यानंतर लक्ष्मण माने असतील किंवा अनेक तुमच्यासारखे मोठे कार्यकर्ते, सहकारी नेते असतील, त्यांच्या मदतीने संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या आश्रमशाळा निघाल्या. आणि आज वर्षातून एकदा तरी जेव्हा मी समाजाच्या कार्यक्रमाला जाते, डॉक्टर, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपली नवीन पिढी, तुमची लेख ही एवढी शिकलेली आहे. खरं तर ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी की या मुली एवढ्या शिकल्या आहेत आणि स्वतःच्या कर्तृत्वावर आज देश बदलत आहेत. त्यामुळे तुमच्या भाषणामध्ये जे जे तुम्ही मुद्दे मांडले, आदरणीय जयंतरावही आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, ते त्याच्यावर मार्गदर्शन करतीलच. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सत्तेत आल्यानंतर तुमच्या समाजाला न्याय द्यायचं काम करेल, हे शब्द मी जयंतरावांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देतो. आणि हे रेकॉर्ड करून ठेवा, हे फक्त भाषणासाठी नाही. कारण का भाषणासाठी खूप लोक काय बोलतात. आज तुम्ही महाराष्ट्राची परिस्थिती बघताय. आशा आणि आमच्या अंगणवाडी भगिनी रोज रस्त्यावर उतरतात, थाळी नाद करतात, न्याय मागतात, पण त्यांना न्याय मिळत नाही. आपल्या पुरंदरमध्ये सगळ्यात जास्त शिक्षक राज्यात कुठे असतील तर ते तुमच्या आणि माझ्या पुरंदरमध्ये. त्यांचंही आंदोलन चाललेलं आहे अनेक ठिकाणी. शेतीची परिस्थिती, कांद्याची परिस्थिती ही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण नेहमीच त्याच्याबद्दल बोलतो. पण तरी या गोष्टींवर मात करून मला असं वाटतं जयंतराव, आज आपण आवर्जून आलेला आहात तर आमच्या पुरंदरचा वाटाणा आणि आमच्या पुरंदरची अंजीर हे आम्ही तुम्हाला जाताना भेट देऊ. घरी जाऊन आमच्या ते गाडीत बसणार, आमच्या वहिनींना जरूर द्या. आणि संध्याकाळी आज पुरंदरची गोड वाटाण्याची भाजी तुम्हाला नक्की मिळेल, हे मी सांगते. कारण का त्यांची बायको सुगरण आहे हेही मला माहिती आहे. त्याच्यामुळे वाटाणा पण गोड आहे आणि बनवणारी पण गोड आहे. त्याच्यामुळे आज संध्याकाळी सगळा पुरंदरचा मेन्यू असणार आहे जयंतरावच्या घरी. पण आमच्या पुरंदरच्या वाटाण्यात आणि अंजीर, सीताफळात खरंच एक वेगळी गंमत आहे. राज्यात कुठेही गेला तर लोक काय म्हणतात, हा वाटाणा कुठला? पुरंदरचा. कधी कधी मला हसू येतं की किती क्विंटल वाटाणा बनतो या पुरंदरमध्ये, की कुठेही महाराष्ट्रात गेलं की तो पुरंदरचाच असतो. त्याच्यामुळे पुरंदरची एक वेगळी ओळख ह्या सगळ्यामुळे झालेली आहे. आणि अनेक शेतकरी कुटुंब, युवा पिढी आज शेती आणि त्याचा व्यवसाय करून आज आपले सगळे अंजीर, सीताफळं सगळ्या गोष्टी बाहेरही पाठवत आहेत. ही आपल्या सगळ्यांसाठीच एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याच्यात आपल्याही समाजातले लोक त्या विकासामध्ये एकत्र होऊन आपण पुढे जाऊ, हेही मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं. एक आज खरं तर वेदना देणारी गोष्ट मी आज वर्तमानपत्रात वाचली. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, नरवीर उमाजी नाईकांचा महाराष्ट्र. आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये काल गोळीबार झाला. तो गोळीबार कुठे झाला तर तो पोलीस स्टेशनमध्ये झाला. आणि सत्तेत असलेले दोन लोक, जे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत, अशाच लोकांनी एकामेकावर गोळीबार केला. असं कधी ऐकलं कधी? आणि मी म्हणजे मला काळजी फक्त तुमची तर आहेच, पण या लेकींची पण. आज पुण्यामध्ये महिला मला सांगतात की ताई, आम्हाला फक्त बाकी काही नाही, सगळं झालंय, विकास चांगला झालाय, आम्हाला फक्त आमच्या मुलींची सुरक्षितता बघा, कारण का ती कोयता गँग पुण्यात फिरते. त्यानंतर तो मोहळ नावाचा कोण होता वाटतं, तो हॉस्पिटलमधून पळून गेला. मराठा समाजाचं आंदोलन चाललं होतं, तिथे महिलांना आणि मुलांना मानुष पद्धतीने पोलिसांनी हाणामारी केली. काय मागत होते? फक्त शांततेच्या मार्गाने आरक्षणाची चर्चा होत होती. आता मला विचार करा, लाठीचार्ज समाजाच्या आरक्षणाला मागितला म्हणून केला. जो ड्रग्ज आणि चुकीची कामं करतो तो हॉस्पिटलमधून पळून गेला. आज मुली बाहेर सुरक्षित नाही, कारण का कोयता गँग पुण्यासारख्या ठिकाणी फिरते. आज काही नाही तर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार झाला. काय करावं मला खरं सांगा महिलांना. मी जर या राज्याच्या गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला तर माझं काय चुकलं मला सांगा. मी तर जाऊन सांगते की एक आमदार असं म्हणत होते की मुख्यमंत्री चुकीचं काम करतात, सत्तेतला आमदार, भारतीय जनता पक्षाचा आमदार.
तर मग जर भारतीय जनता पक्षाचा आमदार जर म्हणत असतील की मुख्यमंत्रीच गुंडाराज आहे, मी म्हणत नाहीये, हे भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणतायत की गुंडागिरी वाढतीये, कारण का महाराष्ट्रातले मुख्यमंत्रीच त्याला खतपाणी घालतायत. हे भारतीय जनता पक्षाचा जर आमदार म्हणत असेल तर ह्या सरकारला राहायची नैतिकता आहे का नाही, का हा सरकार काढून टाकलं पाहिजे, हे तुम्ही मला याचं उत्तर द्या. माझी मागणी आहे आणि मी केंद्र सरकारमध्ये तुमच्या आशीर्वादाने मी दिल्लीला गेले. मी दिल्लीमध्ये सोमवारी मागणी करणार आहे केंद्र सरकारला की हे जे महाराष्ट्राचं खोक्याचं सरकार आहे याला हद्दपार करायची वेळ आलेली आहे आणि रामराज्य जर आणायचं असेल, कारण ताई तुम्ही मगाशी रामाबद्दल सविस्तर बोलले, हे रामाचं फक्त नाव घेतात, पण भारतीय जनता पक्ष होता जो चांगला होता, आत्ताचा बोलत नाही आहे, तिथे भारतीय जनता पक्षामध्ये सुषमा स्वराज नावाचे अतिशय सुसंस्कृत महिला होत्या आणि त्यांची भाषण मी अनेक वेळा ऐकली आणि त्या म्हणायच्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. आता या सरकारने कुठली मर्यादा ठेवली आहे मला सांगा. घर फोडा, पक्ष फोडा ते तर आहेच, आता तर एक म्हणजे ही कुठली मर्यादा सांगा की पोलिसाच्या समोर पोलीस स्टेशन मध्ये बसून एकामेकावर गोळीबार करतात सत्तेतले लोक. असं सरकार राहायला हवं का जायला हवं, हे त्याचं उत्तर तुम्ही मला सांगा. त्यामुळे मी मागणी करणार आहे की ह्या भ्रष्ट खोक्याच्या सरकारला केंद्र सरकारने आत्तापासूनच काढून टाकलं पाहिजे, कारण का इथे काही सुधारणा होत नाही आहे. गोळीबार उघड्या डोळ्याने होतोय, राज्याचे गृहमंत्री काही करत नाही आहेत, गुंडाराज म्हणून मुख्यमंत्र्यांवर आरोप होत आहेत. त्याच्यामुळे अतिशय गंभीर महाराष्ट्रात परिस्थिती आहे. आरक्षण सोडाव, जान बचे की तो आरक्षण मागेंगे, इधर जानी दिक्कत में. आता त्यांच्यावर गोळ्या मारतात एकामेकावर, उद्या आपल्यावर मारतात. विचार करायचा, पोलीस स्टेशनवर एखादा आमदार जाऊन गोळी मारतो, हे किती डेंजरस आहे मला सांगा. तुम्हाला नाही काळजी वाटत? त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार करावा लागेल. त्याच्यामुळे माझी आजच्या मीटिंगमध्ये 2 मागण्या, 3 तुम्हाला कळलं. एक तर आरक्षणाची मागणी पूर्ण ताकदीने मी तुमच्यासाठी राज्यात जयंत पाटील साहेब करतील, मी दिल्लीत तुमच्या वतीने करीन. एक, आपलं जेव्हा इलेक्शन होईल आणि आपली सत्ता येईल तेव्हा आपल्या समाजाला न्याय मिळायचं काम जर करून करेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करेल, हे मला तुम्हाला निमित्ताने सांगायचं आहे. आणि तुमच्या सगळ्यांची सुरक्षितता ही आमची नैतिक जबाबदारी आहे. ह्या सरकारला काही ते जमत नाही आहे, त्याच्यामुळे ह्या सरकारला घरी पाठवायची वेळ आलेली आहे. आणि रामराज्य आणायचं असेल आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं राज्य आणायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना पुढच्या वर्षात एकत्र मिळून काम करावं लागणार आहे. आणि जे खरे जे या राज्याचं, ज्यांना खरंच छत्रपतींचं नाव घ्यायचा अधिकार आहे, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचा अधिकार आहे, नरवीर उमाजी नायकांचं नाव घ्यायचा अधिकार आहे, असं जर राज्य आणायचं असेल तर आपल्याला पुढच्या वर्षभरात याच्यासाठी कष्ट करावे लागतील. हम लोग लढेंगे और हम जीतेंगे, हे खरं तर तुम्हाला मी सांगायला इथे आले. आज चव्हाण साहेबांनी फार चांगले दरवर्षी हा कार्यक्रम ते इथे घेतात. खूप सुंदर पुतळा आदरणीय पवारसाहेब, मला वाटतं विलासरावजी देशमुखही त्या कार्यक्रमाला आले होते. या सगळ्यांच्या प्रयत्नातून एक खूप आपल्याला ऊर्जा देणारा असा हा दिवस आहे. त्यामुळे त्यांनी केलेले जो संघर्ष आहे त्याच्यातून ऊर्जा घेऊन आपण आज ह्या वर्षाच्या कामाला लागूया. तुमचे कार्यक्रम असेच पुढे चांगले राहतील. कार्यक्रम पुढच्या वर्षी ह्याच्यावर मोठा करू, कारण का पुढच्या वर्षी आपण सत्तेत असू. आणि सत्तेत असताना आपल्या आरक्षणाचा प्रश्न पुढे कसा न्यायचा ह्याच्यासाठी पूर्ण ताकदीने लढू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.